वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू झालं आहे। सकाळी वातावरण थंड होतं, त्यामुळे मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा होत्या। आता जसं जसं सूर्य वरती येत आहे तसशी गरमी वाढत आहे आणि साधारणतः आता 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। या 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये अजूनही माझ्या उजव्या बाजूला एक मोठं मतदार केंद्र आहे, नालवाडी मतदान केंद्र इथे आहे। समोर ज्या गाड्या लागलेल्या मला दिसत आहे त्या गाड्या मतदान केंद्रावरती आलेल्या आहे। महिला देखील मतदान करून आलेल्या आहे आणि इथे जे समोरून येणारे जे मतदार आहेत ते देखील मतदान करण्यासाठी जात आहे, मतदान केंद्रावरती जात आहे। जर सोबत बघितलं हे माझ्या मागे सोबत असलेले हे जे तरुण आहेत, अनेक लोक आहेत, मतदार आहेत, जी मतदान करून आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं? आम्हाला दाखवता येईल का वोट? या सगळ्यांनी मतदान केलं। ज्यांनी मतदान नाही केलं त्यांनी वोट दाखवू नका, ज्यांनी मतदान केलं त्यांनीच वोट दाखवा। मला हे सांगा, विचारायचं आहे की गरमी खूप वाढलेली आहे, मतदान केंद्रावरती गर्दी आता कमी होत आहे। अशावेळी तुम्ही लोकांना बाहेर आणण्याकरता मतदान करावं, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं, यासाठी काय प्रयत्न करतायत? लोक सांगायचं म्हणजे लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोक उन्हाचा आणि सावलीचा हा विचार नाही करून राहिले। लोक 10 वर्षामध्ये त्रस्त झालेले आहे। सिलेंडरचे 370 रुपयाचे भाव आज 1130 रुपयापर्यंत गेलेले आहे। शेतकऱ्याला जे 18% GST आहे ते सुद्धा खूप जीव पार झालेली आहे आणि अशा प्रसंगामध्ये लोक कोण्या नेत्याची गरज नाही आहे। लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोक उन्हाचा आणि सावलीचा विचार करणार नाही। लोक स्वतःहून आज आमच्या बूथवरती लाईन लागलेले आहे आणि लोक 15-15, 20-20 मिनिट, अर्धा तास उन्हामध्ये उभे आहे आणि लोक मतदान स्वतःहून करत आहे। दुपट्टा घातलाय गरमीमुळे? नाही, गरमीमुळे नाही, मी शेतकरी आहे आणि हा दुपट्टा सदैव माझ्यासोबत असतोच। आणि हे जे मतदान आहे की या देशात जे बेबनशाही झाली, हुकुमशहाचं सरकार आहे, ते घालवण्यासाठी हे मतदान चालू आहे आणि त्यासाठी लोक स्वयंपूर्तीने सर्व लोक इथे येऊ राहिलेले आहे आणि लोक मतदान करू राहिलेले आहे। सकाळचा मतदानाचा ओघ फार जास्त होता, आता थोडा उन्हामुळे थोडा कमी झाला, पण इथलं मतदानाचं पर्सेंटेज 60% वरती राहील असं आम्हाला वर्ध्यातलं दिसून येते। आणि जी परिस्थिती आहे देशात, शेतकऱ्यावरून परिस्थिती आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, मणिपूर सारखे प्रकार आहे, महिलांवर अत्याचार आहे। मला लोकसभा वर्ध्याबद्दल सांगा, मला देशाबद्दल नाही। वर्धेतील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेच। शेतकऱ्यांच्या मुलांना इथे एक सुद्धा इंडस्ट्री वसंतराव साठेनंतर आलेली नाही आहे, महागाई वाढलेली आहे, शिक्षणाचा खर्च अमाप वाढलेला आहे। त्या मुद्द्यावर ही निवडणूक होत आहे आणि त्यानंतर अमर काळे नावाचा जो उमेदवार आहे हा फ्रेश आणि चांगला क्लीन उमेदवारांचं नाव नको आम्हाला, मला फक्त सांगा, गरमी वाढते, तुम्ही मतदान केलं? मतदान झालं आहे माझं। मतदान झालंय आत्ताच। मतदान करताना काय डोक्यात होतं? देशाचं हे जे लोकसभेचं निवडणूक आहे आता 2024ची, तर यापूर्वी 14ला आणि 19ला मोदी सरकार आलेलं आहे। तर या 10 वर्षाचा जो कालावधी आहे याचा अनुभव लोकांना चांगला नाही आहे, अत्यंत क्लेशदायक आहे आणि देशहितापासून तर वैयक्तिक हित जे होतं तेही साधल्या गेलेलं नाही आहे। जसं की देशहित म्हटलं, देशहितामध्ये ज्या देशाने जे गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस जे निर्माण केलेले होते ते विकून काढण्याचा सपाटा त्यांनी लावला। मग ते रेल्वे असो की BSNL असो की आणखी काही असो, ONGC सारखं। समजा वर्ध्याबद्दल बोलायचं झालं तर काय मुद्दे असेल? वर्ध्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की यापूर्वीचे जे खासदार होते, रामदासजी तडस साहेब आहे ते खासदार आहेत अजून सध्या आहे, तर त्यांनी जो विद्यार्थी आहे आणि जो बेरोजगार आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो। 2014ला 2013मध्ये एक UPSC एक्झाम झालं होतं। 2014ला यांचं गव्हर्नमेंट आलं आणि 2014लाच निकाल सुद्धा लागला। UPSCमध्ये 2013ची जी एक्झाम झाली तर 14च्या एक्झाममध्ये OBCचे 400 समथिंग कॅन्डिडेट्स सिलेक्ट झाले होते तिथे, परंतु सिलेक्ट झाले UPSCच्या डिस्प्लेवर त्यांचे सिलेक्टेड म्हणून त्यांचे नावं आले आणि लागलीच 15 दिवसात ते पाऊण महिन्यामध्ये पुन्हा डिस्प्लेवर आला का ऑल दीज सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर कॅन्सल्ड। का कारण? बिकॉज ऑफ द क्रीमी लेअर। तर मला हे सांगा, क्रीमी लेअरसारखा हा जो प्रश्न आहे ती UPSCची एक्झाम आहे, चपराशाची किंवा पोलिसाची एक्झाम नाही आहे। UPSCमध्ये पहिलेच क्लिअर झालेले असते कुठल्या एक्झामला काय निष्कर्ष लावायचे आणि कोणता कॅन्डिडेट कशाबाबत ते निवड होते। पहिली फर्स्ट एक्झाम होते त्यांची प्रिलिमिनरी, दुसरी मेन होते, तिसरी पर्सनल होते। ह्या महादिव्यातून गेल्यानंतर तो विद्यार्थी पास होतो आणि त्यातही OBCचे 400 समथिंग विद्यार्थी पास झाले। म्हणजे OBCचा मुद्दा आहे का? OBCचा मुद्दा आहे? ओबीसीचा मुद्दा आहे सर।
कारण की या लोकांनी अजूनपर्यंत ओबीसीचं आरक्षण दिलेलं नाही आहे, जातनिहाय गणना केलेली नाही आहे. त्यामुळेच त्यामुळे त्यांची हिंमत नाही उरली. त्यांनी झेडपी इलेक्शन नाही घेतलं, ग्रामपंचायत इलेक्शन नाही घेतलं, पंचायत समिती इलेक्शन नाही घेतलं, या सरकारने काहीच नाही घेतलं. आणि राहिला आमच्या मान्य खासदार साहेबांचा विषय, तर खासदार साहेबांनी फक्त बसून राहायचं काम केलं. पुरे रस्ते खोदून डबल बनवून राहिले तेवाले, पुरे वरचे रस्ते खोदून आहे. बजाज चौकातला पूल तसा टुऱ्या फक्त काय लावून राहिले, फक्त स्मारक लावून राहिले, नवीन आयटम करून राहिले, नवीन लाईटर लावून राहिले, बिना कामाचे कामच नाही आहे त्या गोष्टीचं. म्हणजे हे मुद्दे महत्त्वाचे असेल तुम्हाला. तुम्ही मगांपासून आमचं सगळं चर्चा ऐकत आहात. तुम्ही मतदान केलंय? मतदान केल्यानंतर तुमच्या डोक्यात काय मुद्दे, जेव्हा तुम्ही मतदान करत होते तेव्हा? मुद्दे तर भरपूर आहेत सर, देशातले भरपूर मुद्दे आहेत. त्या मुद्द्याचा विचार करूनच आम्ही मतदान केलं आहे. तुम्ही काका मतदान केलंय? मतदान करताना काय होतं विचारात, आणि त्यानंतर आता काय वाटतं? आता विचार सगळे छानच आहे दादा. पण तुम्ही मतदान करताना जसं सर्वसामान्य लोकांना वाटतं की मतदान केलं तर बदल होईल, तुम्हाला वाटतं का बदल होईल? आता ते झालंच पाहिजे ना, बदल झालाच पाहिजे. हो. बदल झालाच पाहिजे या विचाराने सगळे लोक इथे आहेत. पण सोबत अजून काही लोक नवीन येत आहेत. तुम्ही दुपट्टा बांधून, चष्मा लावून, गरमी खूप आहे. गरमी भयानक आहे आणि वातावरण खूप हे आहे, तापलेलं आहे. त्याच्यामुळे दुपट्ट्याची आवश्यकता आहे. आणि वोटिंग खूप भयंकर प्रमाणात चालू आहे इथे. दुपट्टा कोणाला लागेल मग? समजा उमेदवाराचं नाव नाही घ्यायचं, हो. दुपट्टा कोणाला लागेल? तुतारीला लागेल का कंगुळाला लागेल? इकडे पण त्या जिल्ह्याचाच तुतारी चालू आहे ना. हे सगळे जे लोक आहेत हे तरुण आहे वर्धा जिल्ह्यातले. यापैकी अनेक शेतकरी आहेत. अनेकांनी मतदान केलं आहे. मतदान करताना देशात परिवर्तनाची लाट आहे असं त्यांना वाटतं. वर्धेत देखील बदल व्हावा अशी त्यांना वाटतं. पण महत्त्वाचं म्हणजे निकाल 4 जूनला स्पष्ट होईल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गरमीमध्ये देखील मतदान होत आहे. वोट विथ हीट अशा पद्धतीने हे मतदान सुरू आहे. वर्धेवरून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.